आपण पाहणार आहोत SDC म्हणजेच विद्यार्थ्यांची माहिती संकलन. तर या बटन थ्रू आपण स्टुडंटचा जो डेटा आहे तो कलेक्ट करू शकतो. तर आता यामध्ये हेडमास्टर यांचा फार मोठा रोल असतो. तर आपल्याला अटेंडन्सच्या मॉड्यूलवरती काम करायचं तर हेडमास्टर यांना त्या शाळेचा त्या ठिकाणाचा एक्झॅक्ट लोकेशन मॅप करावा लागतो. जर त्यांनी लोकेशन कुठला वेगळा दिला, म्हणजे समजा ते घरी बसलेत आणि SDC मॉड्यूल त्यांनी ओपन करून तेव्हा लोकेशन मॅप केलं, तर त्यावेळेस दुसऱ्या दिवशी टीचर जे आहेत ते अटेंडन्स शाळेत घेऊ नाही शकणार. सो त्यामुळे हे काळजीपूर्वक आपल्याला लक्षात घेऊन करायचं आहे की आपल्याला मॅपिंग जी आहे ही शाळेतच केली पाहिजे. तर आता मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, तुम्हाला पहिलाच मेसेज जो येतो, प्लीज मूव्ह टू द सेंटर ऑफ द स्कूल प्रेमायसेस टू ॲक्युरेटली कॅप्चर द जिओ टॅग लोकेशन फॉर अटेंडन्स. म्हणून मी जे सांगितलं हे तेच लिहिलेलं आहे इथे. तर ज्या क्षणी ओके हा बटनवरती जेव्हा हेडमास्टर क्लिक करेल त्याच वेळेचा जो लोकेशन आहे तो इथे मॅप झालेला असेल. यानंतर जे हेडमास्टर आहे त्यांना त्यांच्या अंतर्गतले किती स्टुडंट आहेत व किती टीचर आहेत याचा हा अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड दिसण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये जेवढे टीचरांनी स्टुडंटला प्रेझेंट मार्क केले ते इथे प्रेझेंटमध्ये काउंट येणार. जेवढे टीचरांनी स्वतःचा अटेंडन्स लावला आहे तो इथे अटेंडन्स प्रेझेंट टीचरमध्ये काउंट होणार. त्याचप्रकारे आता आपण टीचरचं अटेंडन्स मॉड्यूल पाहूया. यासाठी तुम्हाला टीचरच्या लॉग इन थ्रू यावे लागेल. तुम्ही इथे पाहू शकता विद्यार्थ्यांची माहिती संकलन हा बटन आलेला आहे. तर यावरती क्लिक करता क्षणीच आपल्याला वरती जी शाळा असेल त्याचं नाव आणि ते प्लीज रजिस्टर युअर फेस, ते टीचरला त्यांचं फेस रजिस्टर करावं लागणार आहे. तर ज्या नंतर फेस रजिस्टर झाल्यानंतरचं प्रोसेस आहे की त्यानंतर ते विद्यार्थ्यांची अटेंडन्स व काही प्रेझेंटी सगळं लावू शकतात व त्यांचं स्पोर्ट्स आणि अकॅडमिकच्या डिटेल्सही भरू शकतात. तर अशा प्रकारे जो अटेंडन्सचा मॉड्यूल आहे तो कुठलेही टीचर इथे भरू शकतात.